मगाशीच त्या चिमुकल्यांचं कौतुक करत होतो। लहान लहान मुलं, त्यांना थंडी वाजते, आम्ही सगळे पाहतोय आणि ते सुद्धा ज्या उत्साहाने ज्या जोशने आले त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे। आणि एवढा सुंदर रिस्पॉन्स पाहून मला खरंच खूप छान वाटलं। आणि आम्ही आलो त्यावेळी जरा थंडी वाजत होती, पण ह्या सगळ्यांचा जोश आणि उत्साह पाहून आत्ता आम्हाला अशी हुरहुरी भरली। ती व्यक्तिरेखा आपण त्याच्यावर खरं उतरणं, त्यांच्या मनातलं जे आहे ते उतरवणं, अर्थात हे सगळं असतं लेखकापासून ते येतं। दिग्दर्शक आपल्याला मार्ग दाखवतो, त्यातनं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतंय की ते नक्कीच प्रेक्षकांना आवडेल। जसं आपण नेहमी म्हणतो की माणूस दोनदा जन्माला येतो, दुसरा जन्म तेव्हा जेव्हा त्याला कळते की त्याचा जन्म काय झाला आहे। तर माझा जो दुसरा जन्म आहे तो खऱ्या अर्थाने आता झाला आहे, कारण की आत्ता मला कळलं की माझा जन्म का झाला आहे। नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। नगरमधली नावाजलेली मॅरेथॉन सुरू झाली आहे, किंबहुना सगळे जेवढे पण रनर्स आहेत, ज्या रनर्सनी या मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट केले ते सारे रनर्स खूप चांगल्या पद्धतीने हिरुरीने पळून निघाले आहेत त्यांची मॅरेथॉन करण्यासाठी। सकाळचा माहोल आहे, सकाळची नगरमधली थंडी आम्ही खरंच खूप सुंदर त्याचा अनुभव घेतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच निमित्ताने येता मराठी चित्रपट शिवरायांचा छावा या सिनेमातले 3 कलाकार, म्हणजे मित्र बोलले की या कलाकारांना खरंच सगळेजण ओळखतात, किंबहुना एवढा सकाळी ते कलाकार आपल्यासाठी भेटायला आले आहेत, नगरला भेटायला आले आहेत। याच निमित्ताने आपल्यासोबत प्रसन्न सर आहेत, तृप्ती आहे आणि भूषण आहे। काय सांगाल एकंदरीत किती थंडी भरली आहे आणि हा एवढा नगरकरांचा माहोल, सर काय सांगाल? नाही, थंडी कितीही असली तरी सुद्धा सगळ्यांचं प्रेम जे आहे ना, जो एक ओलावा आहे, त्यामुळे थोडी थंडी कमी झाली आहे, पण तरी सुद्धा हुडहुडी भरती आहे। पण हा उत्साह बघून ते सगळं एकदा बाजूला सारून ना ह्याच्याकडे बघितल्यानंतर ऊर्जा येते आणि असं वाटतं की खरंच ह्या असे मॅरेथॉन, अशा ॲक्टिव्हिटीज ह्या वारंवार व्हायला हव्या, तरुण मुलांना किंवा लहानपणापासून या सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात। तर खूप छान वाटतं इथे येऊन। मला तृप्तीला प्रश्न विचारायला आवडेल की तृप्तीचा आणि नगरचा नातं खूप आधीपासूनचा आहे, खूप चांगली आठवण आहे। काय सांगशील, किती भारी वाटतं की आपले वडील नगरच्या शहरामध्ये प्राध्यापक होते, त्या शहरामध्ये आपण आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात करतो आणि आत्ताचा हा सगळा माहोल, काय सांगशील एकंदरीत? खूपच मला खूप छान वाटतंय आणि आमचं खूप ऋणानुबंध आहे नगरबरोबर। खूप वर्षांनी मी इकडे आले आणि बरंच सगळं चेंज झालं आहे आणि खूप छान। आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मला असं वाटतं की खूप स्वच्छ ठेवलं आहे नगर आणि मला त्याचं सगळ्यांना एक अभिनंदन द्यावं असं वाटतं की तुम्ही एवढं छान हे पार पाडलं आहे स्वच्छतेचं मोहीम, त्याच्याबद्दल। आणि बघूनच मला खूप छान वाटलं सगळे छोट्या गोष्टी नगरच्या। मला एक फक्त गोष्ट करायची आहे, माझे वडील नेहमी गुलाबजामुन घेऊन यायचे इकडचे, खूप छान आहेत ते, मला अजून त्याची टेस्ट आहे, मला असे कधी खाल्लेच नाही मी कधी, तर ते मला घेऊन जायचे आहेत परत। म्हणजे असं बोला काय हरकत नाही की जाता आता आपण गुलाबजामुन खरंच घेऊन जाऊया। बरं, तर शिवरायांचा छावा या सिनेमामध्ये संभाजी महाराजांची भूमिका निभावणारा भूषण माझ्यासोबत आहे। भूषण, काय सांगशील एकंदरीत आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात झालीच आहे, तुम्ही विविध ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन तुम्ही प्रमोशन करताय। आज आपण नगरमध्ये आलो आहोत, नगरमधला हा सगळा माहोल, नगरमधली थंडी आणि नगरमधला या लोकांचा जोश, काय सांगशील एकंदरीत या सगळ्यांबद्दल? मला अतिशय छान वाटतंय नगरकरांचा हा प्रतिसाद पाहून आणि एकंदरीत या मिनी मॅरेथॉनला, हाफ मॅरेथॉनला जो प्रतिसाद लोकांचा इथे मिळाला आहे आणि एवढ्या संख्येने लोक इथे आलेत आणि त्यात मी एवढ्यात मगाशीच त्या चिमुकल्यांचं कौतुक करत होतो। लहान लहान मुलं, त्यांना थंडी वाजते, आम्ही सगळे पाहतोय आणि ते सुद्धा ज्या उत्साहाने ज्या जोशने आलेत त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे। आणि एवढा सुंदर रिस्पॉन्स पाहून मला खरंच खूप छान वाटलं। आणि आम्ही आलो त्यावेळी जरा थंडी वाजत होती, पण ह्या सगळ्यांचा जोश आणि उत्साह पाहून आत्ता आम्हाला अशी हुरहुरी भरली आहे। बरं, तर हे झालं आपल्या नगरबद्दल। मला प्रसन्न सर तुम्हाला विचारायला आवडेल की शिवरायांचा छावा आपला नवा सिनेमा आहे, तो दिग्पाल लांजेकरांच्या अष्टपुष्पकातलं हे 6वं पुष्प आहे, बोलायला काय हरकत नाही, कारण का 5 चित्रपट खरंच खूप दमदार पद्धतीने पार पडले आहेत। काय सांगाल एकंदरीत? प्रसन्न केतकर यांना आम्ही आधी खूप साऱ्या भूमिकेमध्ये बघितलं आहे, सिनेमामधली आता ऐतिहासिक भूमिका, किती भारी होता तो एक्सपिरियन्स आणि कितपत अवघड सुद्धा होतं, कारण का आधीची तुम्ही जी भूमिका निभवली आहे त्या भूमिकेवर प्रेक्षकांच्या नजरेमध्ये तुमची एक भूमिका पडली, एक छाप पडलेली आहे किंवा प्रसन्न केतकरांना आम्ही याच भूमिकेमध्ये बघायला आवडतं, त्यानंतर ऐतिहासिक भूमिका, काय सांगाल? नाही, सर्वप्रथम मला ही संधी दिग्पाल सरांनी दिली, त्यांचा मी खरंच आभारी आहे।
सरसेनापती हंबीरराव मोहितेंची भूमिका माझ्या वाट्याला आली. मी नशिबान समजतो स्वतःला. खरं सांगायचं तर अनुभवाचा थोडासा पल्ला माझा जास्त आहे. बऱ्याच प्रकारच्या भूमिका मी केलेल्या आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून मी काही इव्हेंट्स म्हणा, काही गोष्टींमध्ये मी काम केलेलं आहे. एका सिरियलमध्ये राजा शिवछत्रपतीमध्ये मी नरवीर तानाजी मालुसरेची भूमिका केली होती. कुठलीही भूमिका असून दे, त्यातल्या त्यात मी असं म्हणेन की ऐतिहासिक भूमिका असते तेव्हा जबाबदारी जास्त वाढते. कारण त्याचे वाचक जे आहेत तरुणपणापासून, म्हणजे तरुण वयातली मुलं त्यापासून अगदी जे अनुभवी लोक आहेत त्यांच्यापर्यंत सगळे, त्यांनी तो इतिहास सगळा वाचलेला असतो. त्यांना ते माहिती असतं. त्यांना प्रत्येकाच्या डोक्यात एक ती प्रतिमा असते त्या व्यक्तिरेखेची. ती व्यक्तिरेखा आपण त्याच्यावर खरं उतरणं, त्यांच्या मनातलं जे आहे ते उतरवणं, अर्थात हे सगळं असतं. लेखकापासून ते येतं. दिग्दर्शक आपल्याला मार्ग दाखवतो. त्यातनं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतंय की ते नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. अगदीच खरं का जसं तुम्ही बोललात की आम्ही तुम्हाला खूप साऱ्या भूमिकेमधून बघून आलो आहे, पण आमच्या डोळ्यासमोर जी आता तुम्ही बोललात की सरसेनापती हंबीररावांची भूमिका, कारण का ह्याच्या आधी सुद्धा खूप कलाकारांनी ही भूमिका निभावली आहे. त्यानंतर आता तुम्हाला बघायला, कारण का आम्ही दिग्पाल दादाच्या इंस्टाग्रामवरून आम्हाला कळते, कारण का दादाचं असंच आहे की तो लवकर कोणत्याच कलाकारांना दाखवत नाही, किंबहुना तो लवकर सांगत नाही की हे हां दर 2-3 दिवसानंतर आमचं असतं की अरे अच्छा हे पण कलाकार आहेत का, हे पण कलाकार आहेत. खरंच खूप वाटतंय. मला तृप्तीला विचारायला आवडेल, दादासोबत तू काम केलंच आहे, त्याच्या आधी सुद्धा फतेह शिकस्तमधून तू आम्हाला भेटीला आलेस. आत्ताची भूमिका खरंच खूप ड्राफ्टिंग चेंज असणार आहे, कारण का तृप्ती तोरडमलला ह्या भूमिकेमध्ये आम्ही कधीच बघलो नाही. आधीची त्याची ऐतिहासिक भूमिका आम्ही बघितली, आत्ताची तुझी भूमिका काय सांगशील एकंदरीत या सगळ्या प्रवासाबद्दल, आणि किती भारी वाटते? आय कॅन डू इट. असं खूपच भारी वाटतंय. एक तर मला दिग्पाल सरांनी एक मौका दिला की मी इकडे येऊन, माझ्या वडिलांनी जिकडनं सुरुवात केली तिकडनं मी या स्टेजवर नगरमध्ये उभी आहे, तेच अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि दिग्पाल सरांनी ते पॉसिबल केलं, त्याच्याबद्दल खूपच मी आभारी आहे. आणि या भूमिकेबद्दल म्हणायचं तर ऐतिहासिक भूमिका म्हणजे खूप अभ्यास करायला लागतो, त्याला बरोबर त्याला न्याय द्यायला लागतो. दिग्पाल सरांचं नॉलेज सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी खूप मदत केली. त्यांच्या मदतीनेच मी पुढे गेले आणि खूप शिकले. येसुबाईंबद्दल, महाराणी येसुबाईंबद्दल खूप शिकले. आणि त्याच्यातनं मला कळलं की एक वीर स्नुषा, एक वीर पत्नी, एक वीर कन्या आणि एक वीर माता म्हणून त्यांनी इतिहासात खूप मोठा छाप केला आहे. आणि त्यांच्या आयुष्यात नेहमी संघर्ष होता. लहानपणापासून त्यांनी सगळे राजकारणाचे उतार चढावसुद्धा बघितले. आणि शंभू महाराजांसोबत त्यांचा एक प्रवास जो होता, जीवन प्रवास, तो सुद्धा शिकायला लागला. कारण त्यांच्या एकमेव पत्नी होत्या, तर त्यांचंसुद्धा एक, मग मी असं बघितलं की त्यांना ज्या आजच्या काळात आपण पॉवर कपल जे म्हणतो तसे दोघं होते. आणि आपल्या नेक्स्ट जनरेशन, पुढच्या पिढीने त्यांना तसंच पाहावं अशी माझी इच्छा आहे. कारण आपण नेहमी हीर रांझा आणि रोमिओ ज्युलिएट ह्यांच्या गोष्टी करतो, पण खरे आपल्या महाराष्ट्रातच होऊन गेलेत, तर त्यांचं नमन करावं, ते जास्ती मला महत्त्वाचं वाटतं. तर बरं हां, तर तेच मी म्हणेन की सगळा प्रवास खूप छान. अगदीच. बरं, तर ज्यांनी संभाजी महाराजांची भूमिका खरंच खूप सुंदर पद्धतीने पेलावली, किंबहुना मित्र बोलेन की पोस्टर जेव्हा आउट झालेलं तेव्हा आम्हाला खरंच माहिती नव्हतं की कोणता कलाकार आहे. कारण का आम्ही मीडियावाले बघत होतो की कोण आहे. दिग्पाल दादाला फोन आले, सगळ्यांना फोन झाले, चिन्मयदाला फोन वगैरे, पण कोणीच सांगत नव्हतं. तर त्याच महाराजांची भूमिका, संभाजी महाराजांची भूमिका निवडणारा भूषण महाराज वगैरे. भूषण, काय सांगशील एकंदरीत? खूप मोठा डोलारा आहे हा संभाजी महाराजांची भूमिका निभावणं, किंबहुना प्रत्येक कलाकारासाठी त्याच्या ह्या प्रवासामध्ये ऐतिहासिक भूमिका निभवायला मिळणं हे खरंच खूप मोठी गोष्ट असते. काय सांगशील एकंदरीत भूमिकेबद्दल सुद्धा, किंबहुना दिग्पाल दादाच्या विश्वासाबद्दल सुद्धा? आधी मी सांगतो की मला ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका मी करतोय ही गोष्ट कळली, त्यावेळी मी स्वतःला सौभाग्यवान समजतो. मी वारंवार सांगतो की खरंच या जन्मी आलेल्याचं सार्थक झालं. म्हणजे ज्या खऱ्या अर्थाने जी समाजात किंवा कलेच्या क्षेत्रात जी ओळख मला नेहमी हवी होती, ती आता छत्रपती संभाजी महाराजांचा हा सिनेमा केल्यानंतर किंवा आता मी करतो हे लोकांना कळल्यानंतर ती खऱ्या अर्थाने आता मला मिळाली आहे. जसं आपण नेहमी म्हणतो की माणूस दोनदा जन्माला येतो. दुसरा जन्म तेव्हा जेव्हा त्याला कळते की त्याचा जन्म काय झाला आहे.
तर माझा जो दुसरा जन्म आहे तो खऱ्या अर्थाने आता झाला आहे, कारण की आत्ता मला कळलं की माझा जन्म का झाला आहे. आणि खरंच मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करायचं सुदैव किंवा हा आनंद मला मिळाला किंवा ही जबाबदारी मला मिळाली, यासाठी दिग्पाल सरांचे खूप खूप आभार. आणि मी त्यांचं आयुष्यभर ऋणी राहील की त्यांच्यामुळे मला आज एवढी मोठी जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याची मिळाली. आणि त्यांच्यामुळे आज या समाजात, या कलेच्या क्षेत्रात मला जे काही नाव मिळतं आहे, फेम आपण म्हणतो, किंवा लोक जे कौतुक करतात, हे फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे शक्य झालं. तेव्हा तुमच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या मी त्यांना वारंवार सांगतच असतो, पण तुमच्या माध्यमातून सुद्धा मी सांगू इच्छितो की दिग्पाल दादा तुमचे खूप खूप आभार. खरंच मला एकच एवढंच सांगायचं, थोडीशी आता आपण मॅरेथॉनच्या इथे आहोत, एक तुलना मला अशी करायची आहे. सगळ्या भूमिका ह्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. फक्त प्रकार जो आहे त्यातला की आपण सोशल ह्याच्यातलं करतो किंवा पौराणिक असेल किंवा ऐतिहासिक असेल. मी असं म्हणेन की सोशल साध्या ह्या सगळ्या भूमिका ज्या आहेत ना, त्या 2 किलोमीटर 4 किलोमीटर 5 किलोमीटरची मॅरेथॉन आहे. ऐतिहासिक पौराणिक भूमिका ज्या आहेत आणि अशा प्रकारच्या भूमिका जे लोक वाचतायत लहानपणापासून त्याची पारायणं करतायत, ही मी म्हणेन की 21 किलोमीटरच्या मॅरेथॉन सारखी आहे. कारण त्यासाठी तुम्हाला त्या प्रकारची शक्ती लागते, युक्ती लागते, स्टॅमिना लागतो, तुमचं धैर्य लागतं, पॅशन लागतं, हे सगळं त्याच्यामध्ये. ते आम्ही पळतोय आता असं. खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास मी तुम्हाला तिघांना सुट्टी देतो, कारण का आपल्याला पुढे सुद्धा खूप सारे इंटरव्ह्यू करायचे आहेत. आपण ट्रेलर लॉन्चच्या निमित्ताने मुंबईमध्ये भेटणारच आहोत. त्यानंतर आपले खूप सारे नियोजन आहेत रायगडावर जाऊन, जे आपण सगळं काही आपला कार्यक्रम असणार आहे तो. खरंच खूप भारी वाटतं तुमच्या तिघांसोबत गप्पा मारून. पुन्हा एकदा सर खरंच खूप धन्यवाद तुमच्या तिघांचं लेट्सअप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि नगरमधलं आल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. धन्यवाद. खरं म्हणजे आम्हाला ही संधी दिली बोलायची, त्याबद्दल मी लेट्सअप आणि त्यांचे सर्व परिवाराला त्यांचे आभार मानतो. खरंच तुमच्या दोघांचं खूप धन्यवाद. तृप्ती, माहेर घर बोलायला काहीच हरकत नाही, कारण का आपले बाबा इकडचे होते, त्याच्यानंतर आपले येत्या त्याच्यातल्या त्यांनाच नगरमधून नाटकाची आवड लागली. कारण का आम्ही जेवढा स्टडी केला तेवढ्या स्टडीमध्ये आम्हाला हे कळलं की सर इकडे प्राध्यापक होते इंग्लिशसाठी, त्यानंतर त्याने नगरमधूनच नाटकाची जी सुरुवात केली. सो विच इज व्हेरी गुड थिंग, कारण का जिथून आपल्या वडिलांनी सुरुवात केली तिथेच आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. उभी आहे मी. ते मला खूप बरं वाटतं या गोष्टीचं. आज असते तर त्यांचा आशीर्वाद मला मिळालाच असता. आशीर्वाद आपल्यासोबत आहे, त्यांच्यामुळेच मी इथे. पुन्हा एकदा खरंच भूषण तुझा सुद्धा धन्यवाद. आणि आम्हाला खरंच बघायला आवडणार आहे जेव्हा मूवी रिलीज होईल. एक एक्साइटमेंट आहे, कारण का दिग्पाल दादाच्या मूवीची एक्साइटमेंट खरंच खूप लोकांना असते की काय नवीन होणार आहे. कारण का आपण दिग्पाल दादाच्या जेवढ्या पण मूवी झाल्या त्या मूवीला आपण पुस्तकामध्ये वाचत आलो, पुस्तकातले प्रत्येक धडे आपण वाचत आलो, पण सिनेमामध्ये उतरवणं हे खरंच खूप मोठी गोष्ट असते. खरंच खूप धन्यवाद. आणि काय सांगशील, किती धमाल, किंबहुना एक नवीन पैलू या सिनेमामधून बघायला कोणता मिळेल? तुम्ही आतापर्यंत 2 टीजर पाहिलेत, तुम्हाला काय वाटलं? खरंच खूप सुंदर झालं. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लँक आहोत. टीजर मधून नाही कळत आहे की कशा पद्धतीने स्टोरी बसणार आहे. खरंच काहीच कळत नाहीये. तर टीजर पाहिलाय, आता ट्रेलर पहा, आणि ट्रेलर पाहिल्यानंतर 16 फेब्रुवारीला सिनेमा पहा. तेव्हा तुम्हाला कळेल की आम्ही किती मेहनत घेतली, काय घेऊन आलो आहोत. माझी नगरकरांना सगळ्यांना विनंती आहे, 16 फेब्रुवारीला शिवरायांचा छावा, छत्रपती संभाजी महाराजांवरचा हा भव्य दिव्य सिनेमा आम्ही सगळे तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजांचाही इतिहास आता जगभर पोहोचवण्याची गरज आहे, आणि ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून आपल्या मुलाबाळांना, आपल्या परिवाराला, नातेवाईकांना, मित्रांना सगळ्यांना घेऊन 16 फेब्रुवारी हा उत्साहासारखा साजरा करा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार, तुमच्या चॅनलचे आणि नगरकरांचे धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. पुन्हा एकदा सर तुमच्या सगळ्यांचे खरंच खूप धन्यवाद. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. 16 फेब्रुवारीला नक्की बघा शिवरायांचा छावा. धन्यवाद. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खरंच खूप धन्यवाद.